सर्वांनी ताठ बसायचंय. पाठीचा कणा सरळ, कोणत्याही एका ध्यानात्मक आसन स्थितीमध्ये बसायचंय. ओके, साधी मांडी घातली तरी चालेल. जास्त वेळ ताठ बसता येत नसेल तर भिंतीला टेकून बसलात तरी चालेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची. अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, दोन्ही बोटांची टोकं जोडायची, हलकसं प्रेशर द्यायचं. बाकीची तिन्ही बोटं सरळ आणि दोन्ही हात मांड्यांवरती टेकवायचे. ताठ बसा. सावकाश डोळे बंद करा. बंद डोळ्यांनी आपल्या आसपासचं वातावरण अनुभव करा. स्वतःचं सुदृढ, सुंदर शरीर बंद डोळ्याने अनुभव करा. स्वतःचा सुंदर, तेजस्वी, आनंदी चेहरा बंद डोळ्यांनी फील करा, अनुभव करा. लक्ष श्वासावरती. श्वासासोबत संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचे सर्व अवयव ढिले सोडा, सैल सोडून द्या. पुन्हा एक श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत ढिले, सैल, रिलॅक्स. ओम. सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात येणाऱ्या आजच्या या डेमो सेशन मध्ये मी योग साधक सोनम तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. हरिओम. थँक्यू सो मच. येस, आता ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी व्हिडिओ चालू करा. चला, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी व्हिडिओ चालू करायचं, कारण हा फेस योगा आहे, त्याच्यासाठी आपल्या सर्वांना व्हिडिओ चालू ठेवावे लागतील. ओके, चालेल. तर सर्वांनी स्क्रीनच्या जवळ यायचंय. मी तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांचं मनापासून सर्वांनी उत्तर द्यायचंय. ओके, तर पहिला प्रश्न चालेल विचारलेलं? चालेल. हा, आणि सर्वप्रथम आजचा आपला डेमो सेशन आहे, तर थोडंसं ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचे तर अर्धा तासापेक्षा थोडासा वेळ पुढे जाईल, कारण की थेअरी पार्ट आणि एक्सरसाइज पण आपल्याला कव्हर करायचे आहेत, मग थोडासा एक्स्ट्रा वेळ लागेल. ओके, चालेल. चला, या सर्वांनी स्क्रीनच्या जवळ व्हिडिओ चालू करा. पहिला प्रश्न, की कोणाकोणाला वाटतं की मी सुंदर आहे? मी म्हणजे कोण? की स्वतः. ओके, स्वतः कोणाकोणाला वाटतं? ओके, जुने साधक थोडंसं लेट रिप्लाय द्यायचा, नवीन साधकांना थोडासा चान्स द्यायचा. ओके, चलो रिप्लाय करायचं चॅट बॉक्स मध्ये मी किंवा हँड रेज करा. येस, बी हॅपी. ओके, कोणीतरी बी हॅपी म्हणून नावाने लॉग इन केलेले, तर आपलं नाव चेंज करा, स्वतःच्या नावाने लॉग इन करा. येस, मी. थँक्यू सो मच. थँक्यू 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 फॉर युअर रिप्लाय. येस, हा झाला पहिला प्रश्न. ओके, सर्वांना वाटते मी सुंदर आहे. ग्रेट, छान, चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट, कोणाकोणाचं स्वतःवरती प्रेम आहे? स्वतःवरती म्हणजे आपल्यावरती कोणाकोणाचं प्रेम आहे? चला, माझं, मी, रिप्लाय करायचे चॅट बॉक्स मध्ये. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप जास्त आहे, खूप जास्त पण म्हणा कोणी कोणी. ग्रेट, छान, थँक्यू सो मच फॉर युअर रिप्लाय. आता या दोन्ही प्रश्नावरती पुढचं तुमचं आन्सर डिपेंड आहे. ओके, शिवानीताई नो, का बरं नो? ओके, नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न. आता सर्वांचं स्वतःवरती प्रेम आहे, सर्वजण स्वतःला वाटतंय की मी खूप सुंदर आहे. तर स्वतःवरती प्रेम आहे हे समजण्यासाठी आपण स्वतःला किती वेळ देतो? किती वेळ देतो दिवसभराचा, पूर्ण आतापर्यंतच्या जर्नी मधला, किंवा दिवसभरातून अर्धा तास देते, 15 मिनिट देते, 20 मिनिट देते, स्वतःसोबत मस्त वेळ घालवतो, छान आरशामध्ये बघतो, थोडंसं मटकतो. येस, प्रांजलीताई 2 तास. सुबोध सर काहीच नाही, 2 hours इन मॉर्निंग. येस, नथिंग नथिंग, देतोत आपण वेळ स्वतःला. 2 ते 3 तास. ग्रेट. मयुरीताई 1 तास. ग्रेट. सर्वांनी रिप्लाय करायचं, सर्वांनी ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी व्हायचं. आजचं हे डेमो सेशन आहे, आपलं कन्व्हर्सेशन होणार आहे, त्यामुळे सर्वांनी रिप्लाय करायचंय. हा फार ग्रेट. जे देत आहेत बेस्ट आहे, जे देत नाहीत ते पण बेस्ट आहे, पण आता ते द्यायला चालू करणार आहेत. ओके, येस, थँक्यू सो मच फॉर युअर रिप्लाय. नेक्स्ट, स्वतःशी किती पॉझिटिव्ह बोलतात आणि किती निगेटिव्ह बोलतात? पर्सेंटेज मध्ये सांगा की मी एवढं एवढं माझ्याशी पॉझिटिव्ह बोलते, एवढं एवढं माझ्याशी मी निगेटिव्ह बोलते. 10% पॉझिटिव्ह बोलते, 100% मी पॉझिटिव्ह बोलते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पी एन टाकलं तरी 50-50, 50-50.
50-50 मधलं आपल्याला 100% पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय. ग्रेट 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 ग्रेट. येस येस ग्रेट. क्लास सुरू झाल्यापासून पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. ग्रेट. 99% पॉझिटिव्ह. येस, थँक्यू सो मच फॉर रिप्लाय. येस, आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत. ओके, आता जे स्वतःला समजतात मी सुंदर आहे किंवा माझं स्वतःवरती प्रेम आहे, त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला वेळ द्यावं लागेल. तर ह्या क्लासचं तेच मोटिव्ह आहे की जे स्वतःच्या जवळ जाऊन स्वतःचं सौंदर्य आणखी जवळून पाहायचे, आतून आणि बाहेरून, त्या सर्वांसाठी हा वर्ग आहे. तर तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आलेला आहात. तुम्हाला सर्वांना अर्धा तास वेळ हा स्वतःसाठी आता रिझर्व असणार आहे की रोज या टायमिंगचा अर्धा तास. ओके, चालेल. थँक्यू सो मच फॉर युअर रिप्लाय. तर आता मी थोडीशी पुढची इन्फॉर्मेशन देते की हा वर्ग कोणी चालू केला. हा वर्ग मनोज टापरे सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे घेण्यात येतो. पुण्याचं हे इन्स्टिट्यूट आहे, यांच्यातर्फे हा घेण्यात येतो. अर्धा तासाचा हा वर्ग असतो. ओके, त्याच्यानंतर आपल्या आणखी वेगवेगळ्या बॅचेस आहेत. नित्य योग साधना आहे, ऍडव्हान्स फॅट लॉस योग साधना वर्ग आहे, त्याच्यानंतर योग निद्रा आहे आणि हा फेस योगाचं हे एक सेशन आहे. तर हा फेस योगामध्ये जवळपास 5,000 ते 5,500 पेक्षा जास्त साधकांनी या फेस योगा वर्गाचा अनुभव घेतला. स्वतःच्या जवळ जाऊन आणखी स्वतःचं सौंदर्य निरखून बघितलंय आणि काही जण आणखीनही घेतात, म्हणजे जुने साधक आणखी या वर्गामध्ये आहे. तर तुम्ही त्यांचे एक्सपिरियन्स पण अगोदर लावले होते, तर ते तुम्ही ऐकले असतील, बऱ्याच जणांनी बघितले पण असतील, कुठे ना कुठे वाचले असतील. त्या रेफरन्सनीच तुम्ही आता इथे आलेला आहात. तर आता थोडीशी माझ्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देते की तुम्हाला पण वाटायला पाहिजे की कोणीतरी क्वालिफाईड आहे आणि ते सेशन घेते, नाहीतर कोणी पण घेते असं वाटायला नको. चालेल तुम्हाला माझ्या रिलेटेड ऐकायला? ओके, थँक्यू सो मच. माझं नाव आहे सोनम, मी योग साधक सोनम. तर मी सर्टिफाईड, इंटरनॅशनली सर्टिफाईड फेस योगा ट्रेनर आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा टीचर आहे आणि YCB लेवल 2 क्वालिफाईड मी योगा इन्स्ट्रक्टर देखील आहे. हे माझी छोटीशी इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये आणखी शिक्षण माझं चालू आहे. ओके, तर आता फेस योगाच्या रिलेटेड माहिती देते. मेन महत्वाचं, आपल्या ह्या फेस योगाच्या 3 बॅचेस असणार आहेत. सकाळची जी आहे ती 11:30ची आहे, नंतर 3ची एक आहे आणि ही रात्रीची असणार आहे 9:30ची बॅच. ओके, तर अर्धा तासाचं आपलं सेशन आहे. 5-10 मिनिट पुढे मागे फक्त होऊ शकतं. ओके, आता फेस योगा कोणाकोणाला माहितीये की फेस योगा काय आहे, की कुठे बघितलं आहे? फेसबुक वरती बघितलंय, इंस्टाग्राम वरती बघितलंय. बऱ्याचशा जणांना माहिती की वेगवेगळ्या चेहऱ्याच्या पोजेस घेतल्या जातात, वेगवेगळे मसाजेस घेतले जातात. ओके, तर याच्या रिलेटेड मी थोडीशी इन्फॉर्मेशन देते. तर फेस योगामध्ये काय केलं जातं की आपले जे चेहऱ्याचे मसल्स आहेत, चेहऱ्याचे जेवढे सगळे अवयव आहेत त्याच्यावरती टार्गेट केलं जातं. तर चेहऱ्यावरती आता माहितीये, बऱ्याचशा जणांना माहितीये चेहऱ्याच्या रिलेटेड काय काय आपल्याला प्रॉब्लेम्स असतात. टॅनिंग आहे, सुरकुत्या असतील, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जसं आपलं वय पण वाढतं, तसं तसं आपले चेहऱ्याचे किंवा चेहऱ्याची त्वचा आहे ती खालच्या दिशेने उतरते. ओके, तर ती लिफ्ट अप होण्यासाठी, त्याची इलॅस्टिसिटी मेंटेन राहण्यासाठी फेस योगा आहे. त्याच्यानंतर ओपन पोर्स असतील, टॅनिंग आहे, वांगाचे डाग आहेत, ह्या सर्वांवरती फेस योगा इफेक्ट करतो. मग या पूर्ण 30 दिवसांच्या जर्नीमध्ये सगळं आपण काय काय घेणार आहोत हे डिटेलमध्ये सांगणं तर म्हणजे जमणार नाही. तरी पण मी थोडी शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन देते. कोलॅजन बुस्टिंग मसाज असणार आहे. तर त्या मसाजमध्ये कोलॅजन प्रोटीन आहे. ती चेहऱ्याची इलॅस्टिसिटी टिकून राहण्यासाठी, म्हणजे स्किन जी आपली असते जसं वयानुसार बघा की लूज लूज पडते आणि आता नॉर्मली जे मिड एज मध्ये असते ती टाईट असते, तर मग ते कोलॅजनमुळे असते. तर ते कोलॅजन बुस्टिंगसाठी मसाज आहे. त्याच्यानंतर लिम्फॅटिक ड्रेनेज, आपल्या सिस्टीम आहेत वेगवेगळ्या, तर लिम्फॅटिक सिस्टीम आहे. तर ते लिम्फॅटिक जे टॉक्झिन्स असतात ते टॉक्झिन्स निघून जाण्यासाठी लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज असणार आहे. नंतर ऑइल क्लिन्झिंग मसाज असणार आहे. त्याच्यानंतर आहे आता चेहऱ्याचे वेगवेगळे एक्सरसाइज. मग आता कपाळ, डोळे, नाक, भुवया, गाल, ओठ, पूर्ण जॉ लाईन वरती फॅट्स आहेत. आता जॉ लाईन शार्प होण्यासाठी इथे जे फॅट्स येतात ते तर म्हणतात डबल चिन, जिथे इथे फॅट असतात ते डबल चिन कमी होण्यासाठी. कधी कधी बघा ते फॅट्स वाढतात, आपल्या जसं शरीरावरती वाढतात तसे आपल्या चेहऱ्यावरती पण फॅट्स वाढत असतात. मग ते कमी होण्यासाठी पण मदत होते. त्याच्यानंतर कॉलर बोन जे असतात ते शार्प होण्यासाठी, ब्युटी बोन्स, ओके, ते कमी होण्यासाठी, ते शार्प होण्यासाठी मदत होते. गळ्यावरचे फॅट्स कमी झाले की बरोबर थायरॉइड ग्रंथीचं पण आरोग्य सुधारतं. इथे थोडासा स्ट्रेच जाणवतो, त्याच्यामुळे थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य सुधारण्यासाठी पण मदत होते. मेन स्ट्रेस टेन्शन कमी होण्यासाठी मदत होते. हे सगळं कव्हर केलं जातं. त्याच्यानंतर डोळ्यांसाठी आहे ती शुद्धी क्रिया. बऱ्याचशा ग्रंथामध्ये
याचा हे उल्लेख आहे. तर डोळ्यांसाठी शुद्धी क्रिया आहे, डोळे स्वच्छ होण्यासाठी, डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी, मन शरीर शांत होण्यासाठी मेडिटेटिव्ह लीक केलं जातं ते. तर ती शुद्धी क्रिया आहे. त्याच्यानंतर आईस क्यूब मसाज घेतलं जातं, हॉट स्पून मसाज घेतलं जातं. त्याच्यानंतर महिन्यामध्ये 2 आपले फेशियलचे सेशन घेतले जातात. ओके, 1-1 तासाचे ते फेशियल असतात. नॅचरल ज्याच्यासाठी तुम्हाला काही केमिकल युज करायचं नाही. आपल्या किचनमध्ये ज्या ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्या गोष्टींनी आपण ते पूर्ण फेशियल घेतो. ते आठवड्यातून महिन्यातून 2 वेळेस म्हणजे 15-15च्या दिवसाच्या गॅपमध्ये ते घेतलं जातं. त्याच्यानंतर केसांच्या आरोग्यासाठी हेड मसाजचं सेशन घेतलं जातं. ओके, हेड मसाज. त्याच्यामध्ये वेगवेगळे हेअर मास्क पण दिले जातात. मग आता आतापर्यंत आपण 3 महिन्यासाठी एक मास्क दिलं होतं. आता इथून पुढे आणखी 3 महिन्यासाठी आपण दुसरं मास्क देणार आहोत. हे हेअर मास्क. तर त्याची ग्रोथ, केसांची ग्रोथ होण्यासाठी, ग्रे हेअर्स कमी होण्यासाठी, केसांची गळती कमी होण्यासाठी, डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी त्याची मदत होते. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो. त्याच्यानंतर वॉटर पोजेस आहेत. वॉटर पोजेस म्हणजे तोंडामध्ये पाणी घेऊन वेगवेगळ्या पोजेस केल्या जातात. मग त्या पूर्ण गालावरती स्ट्रेच जाणवतो. त्याच्यासोबत ते फॅट्स कमी होण्यासाठी मदत होते. म्हणजे असे वेगवेगळे आपल्या चेहऱ्याचे जे अवयव आहेत ते सगळे टार्गेट केले जातात. बेसिक थोडेफार स्ट्रेचिंग घेतले जातात जेणेकरून मानेचे रिलॅक्सेशन, मानेच्या मणक्यांचं, पाठीचं रिलॅक्सेशन होण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आपण या ह्याच्यामध्ये कव्हर करतो. त्याच्यामध्ये आणखी आठवड्यातून एकदा एक फेस पॅक दिला जातो. फेस पॅक ते पण ज्या आपल्या घरात अवेलेबल गोष्टी आहेत त्याच्यानुसार आपण ते करू शकतो. फेस पॅक अप्लाय करू शकतो. ऍडिशनल असं तुम्हाला बाहेरून खूप कॉस्टली असं काही परचेस करायचं असं काही नाहीये. ओके, क्लिअर. आता याच्या रिलेटेड तुम्हाला जर आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल, काही शंका असतील, प्रश्न असतील तर आपण वर्गाच्या शेवटी घेऊयात. चालेल? आज आता आपलं एक्सरसाइजचं सेशन आहे, तर आपण एक्सरसाइजेस स्टार्ट करूयात. ओके, चालेल? करूयात स्टार्ट. ओके, थोडीशी एनर्जी दाखवा, थोडी स्माइल द्या. येस, थँक्यू सो मच. आणि आणखीन एक एक क्लिअर करायचं की बऱ्याचशा जणांचा असा समज आहे की हा फेस योगा वर्ग फक्त स्त्रियांसाठीच आहे. का बरं? पुरुषांना वाटत नाही का सुंदर दिसावं? असं वाटत नाही का? येस, सुबोध सर आहेत. सर वाटतं ना? येस. मग आता क्लिअर करायचंय सर्वांनी की खूप स्त्रियांचा असा समज झाला की नाही फक्त स्त्रियांसाठीच आहे. ओके, तर हे पुरुषांसाठी पण आहे. स्ट्रेस, टेन्शन कमी होण्यासाठी याची खूप मदत होते. ओके, तर एकदा महिन्यातून एकदा म्हणजे ऍटलीस्ट डेमो सेशन, उद्या पण आपलं डेमो सेशन आहे, तर तुमच्या सर्व जे घरातले भाऊ असतील, नवरा असेल, ओके, जे काही असतील पुरुष मंडळी त्यांना सर्वांना पण करायला सांगा. बघा काय वाटतंय, कसं फील होतंय. ओके, चालेल, तर स्टार्ट करूयात. येस, आज ऑइल नाही, आज आपलं मसाजचं सेशन नाही, आपलं एक्सरसाइजचं सेशन आहे. त्यामुळे आज काय ऑइल लागणार नाही. फक्त सर्वांचा चेहरा धुतलेला असायला पाहिजे, वॉश केलेला असायला पाहिजे, हँड व्यवस्थित वॉश केलेले असायला पाहिजे. ओके, चलो स्टार्ट करूयात. अगोदर आपण टॅपिंग करणार आहोत. पूर्ण कपाळापासून ते गळ्यापर्यंत टॅपिंग करायचं. टॅपिंग तुम्ही हाताच्या बोटांच्या टोकांनी करू शकतात किंवा या पद्धतीने पण टॅपिंग करू शकतात. टॅपिंगने काय होतं तर कोलॅजन बूस्ट होण्यासाठी मदत होते. चेहऱ्याचे सर्व स्नायू ऍक्टिव्ह होतात. ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या ऍक्टिव्ह होतात. चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. कंटिन्यू करा. पूर्ण 15 ते 20 काउंट पर्यंत. डोळे बंद ठेवायचे. पाठीचा कणा सरळ आणि कंटिन्यू. एक श्वासासोबत, 2, डोळे बंद करायचेत. अनुभव करत करण्याचा प्रयत्न करा. श्वासासोबत, 3, डोळ्यांच्या खाली, 4, हलकसं टॅपिंग करायचं. अनुभव करायचे चेहऱ्याचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होत आहे. चेहऱ्याचे सर्व स्नायू ऍक्टिव्ह होत आहेत. 6, 7, कंटिन्यू, 8, 9, 10. आता पूर्ण गळ्याचे स्नायू कव्हर करा. पूर्ण गळा. 1, 2, श्वसन चालू ठेवा. श्वास रोखून ठेवायचा नाही. श्वासासोबत करायचंय. 2, मनातल्या मनात पॉझिटिव्ह वर्ड्स रिपीट करायचे. येस, आय एम ब्युटिफुल. येस, आय एम एनर्जेटिक. 3, कंटिन्यू करा. 4, 5, 6, 7, श्वासासोबत श्वसन चालू ठेवायचंय. 8, 9 आणि 10. रिलॅक्स. ताठ बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. एक दीर्घ लांब श्वास घ्या
श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत ढिले सोडून द्या. सैल सोडून द्या. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता पहिला कपाळासाठी एक्सरसाइज करणार आहोत. कपाळाच्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स असतात, कपाळावरच्या ज्या आट्या असतात, तर त्या लाईन्स कमी होण्यासाठी. ओके. दोन्ही हातांच्या 4 बोटांनी कपाळाचे पूर्ण स्नायू, कपाळ पूर्ण त्वचा वरच्या दिशेने खेचायचे. थोडासा स्ट्रेच बसेल, थोडासा मानेवरती ताण येईल. जर मानेवरती खूप ताण यायला लागलं तर पुन्हा हात खाली घ्यायचं, रिलॅक्स करायचा. कंटिन्यू. वरती स्ट्रेच करा आणि होल्ड करायचे. डोळे बंद, पाठ सरळ. अनुभव करायचे कपाळावरच्या पूर्ण हॉरिझॉन्टल लाईन्स कमी होत आहेत. होल्ड. पाठीचा कणा सरळ. 1, 2, 3 स्ट्रेच. 4, 5 लूज पडली तर पुन्हा एकदा स्ट्रेच करून होल्ड करा. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. सावकाश हात खाली. पूर्ण कपाळ ढिले सोडा. कपाळाचे सर्व स्नायू शांत, शिथिल, रिलॅक्स. आता पुन्हा दोन्ही हातांच्या तळव्याने. आता व्हर्टिकल ज्या लाईन्स असतात त्या कमी होण्यासाठी बरोबर मधून पूर्ण कपाळ स्ट्रेच करायचे आणि टेम्पोरल रिजनला होल्ड करायचे. डोळे बंद. होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5 संत श्वसन. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. पूर्ण कपाळ ढिले सोडा. सैल सोडून द्या. पूर्ण चेहऱ्यावरचा ताण काढून टाका. चेहरे रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता भुवयांसाठी अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटांनी पिंचिंग करायचे भुवयांना, म्हणजे हलकेसे चिमटे घ्यायचे. ओके. खूप जास्त नाही, सावकाशपणे रिलॅक्सेशन मिळालं पाहिजे. डोळे बंद करायचे आणि हलकसं पिंचिंग पूर्ण भुवया. डोळे बंद. रिलॅक्सेशन फील करायचे. पूर्ण चेहऱ्यावरचा ताण कमी होतोय. डोकं शांत होतंय. 4 भुवयांचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट झालं की आयब्रोज पण शार्प होतात. जास्तीत जास्त ग्रोथ होण्यासाठी मदत होते. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. रिलॅक्स. भुवया ढिल्या सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता काय करायचंय, भुवयांचा जसा शेप असतो त्या प्रकारे नकल करायचं अंगठ्याच्या शेजारच्या बोटांचं आणि बरोबर भुवयांच्या खालून दोन्ही भुवया वरती स्ट्रेच करायचं. स्ट्रेच करायचं. करा पूर्ण स्ट्रेच वरच्या दिशेने, तानावरच्या दिशेने आणि सावकाश डोळे बंद करायचा प्रयत्न करायचा, उघडायचा प्रयत्न करायचा, उघडायचा. डोळ्यांच्या वरची जी त्वचा असते ती लूज पडलेली असते, ती टाईट होण्यासाठी, भुवया लिफ्ट अप होण्यासाठी मदत होते. होल्ड करा. कंटिन्यू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. पूर्ण डोळे, पूर्ण चेहरा ढिला सोडून द्या. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता हाताच्या 4 बोटांनी दोन्ही भुवया लिफ्ट अप करायच्यात. पुन्हा लिफ्ट अप करायच्या, वरच्या दिशेने खेचायच्यात. मान सरळ आणि खाली बघायचे. बरोबर डोळ्यांच्या वरती स्ट्रेच जाणवतो, तो स्ट्रेच अनुभव करायचा. खाली बघायचे. होल्ड करा. 1, 2 मान उघडली तर हँड रिलीज करू शकतात. 3, 4 संत श्वसन. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. पूर्ण डोळे ढिले सोडून द्या. सैल सोडून द्या. डोळ्यावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. आता 4 बोटांनी डोळ्यांच्या बरोबर खाली, खूप जास्त डोळ्यांच्या जवळ नाही, इथे चिकबोन असतं, चिकबोनच्या थोडस वरती, आणि 4 बोटांनी दोन्ही डोळे खाली खेचायचे. डोळ्यांच्या खालची त्वचा खाली खेचायची आणि वरती बघायचं. ओके. बरोबर खालच्या बाजूला स्ट्रेच जाणवतो, तो स्ट्रेच अनुभव करा. होल्ड करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज.
दोन्ही डोळे शांत, शिथिल, रिलॅक्स. आता दोन्ही हात रब करायचे आणि सावकाश दोन्ही डोळ्यांवरती टेकवायचे. श्वास निघून जाताना दोन्ही डोळे ढिले सोडा, सैल सोडा, रिलॅक्स. आता नाकासाठी सायनोसायटिसचा त्रास असतो. ओके, तर तो त्रास कमी होण्यासाठी सायनसचे पॉइंट असतात नाकाच्या इथे दोन्ही साईडला खड्डा असतो. ओके, हलकासा छोटासा खड्डा असतो पण तो बोटाला फील होतो. तिथे हलकासा दाब द्यायचंय आणि क्लॉकवाईज रोटेशन करायचंय. प्रेशर पॉइंट आहे, रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे. चेहरा रिलॅक्स होण्यासाठी, शरीर शांत होण्यासाठी मदत होते. डोळे बंद करून जास्तीत जास्त फील करत केलं तर तुम्हाला लवकर छान रिलॅक्सेशन मिळतं. शरीर डोकं शांत होण्यासाठी मदत होते. कंटिन्यू. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. पूर्ण नाक ढिले सोडून द्या, सैल सोडून द्या. नाकावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता गालावरती ओपन पोर्स असतात, या पोर्शन वरती ओपन पोर्स असतात किंवा गालाची त्वचा खालच्या दिशेने उतरलेली असते, सुरकुत्या असतात, स्माईल लाईन्स असतात, तर त्या कमी होण्यासाठी आपल्याला काय करायचंय, बलून पोज करायचे. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने बलून आणि होल्ड करायचा. अंगठ्याच्या शेजारच्या दोन्ही बोटांनी होल्ड करा. डोळे बंद करायचे. पूर्ण गालाच्या आतून वरतून जो स्ट्रेच येतो तो स्ट्रेच अनुभव करायचा. होल्ड करा. 1, 2, पाठ सरळ, ताठ बसा. 3, बॉडी पोश्चर कडे पण आपल्याला लक्ष द्यायचंय. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. गालावरती थोडासा हलकासा ताण जाणवत आहे. ओके, तो ताण कमी होण्यासाठी पुन्हा दोन्ही हात रब करायचे आणि पूर्ण गालावरती हलकसं मसाज करायचं. हलकसं प्रेस करायचं. पूर्ण गालाचे स्नायू रिलॅक्स करायचं. ओके, हे झालं बलून पोज. आता आज आपला थेरी पार्ट होता, त्यामुळे आपण एक एक दोन दोन एक्सरसाइज कव्हर करतोय, पण पूर्ण अर्धा तास जेव्हा एक्सरसाइज असणार आहे तेव्हा एक्सरसाइजच असणार पूर्ण अर्धा तास, आणि जेव्हा मसाज असणार तेव्हा पूर्ण अर्धा तास मसाज असणार. ओके, आता नेक्स्ट करणार आहोत आपण फिश पाऊट. आता फिश पाऊट ज्यांचे गाल ऑलरेडी आत आहेत, ओके, खूप म्हणजे आतमध्ये गेलेत, तर त्यांनी फिश पाऊट करायचं नाही. ज्यांचे थोडेसे गाल जसे फुगलेले थोडेसे फॅट्स आहेत, तर त्यांनी फिश पाऊट करू शकतात. ओके, तर फिश पाऊट करताना थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं. गालाची त्वचा आत गेली पाहिजे. फिश पाऊट करताना काय होतं की फक्त ओठांच्या तिथली त्वचा आतमध्ये जायची. मग हाताच्या 4 बोटांनी थोडंसं आतमध्ये गाल ढकलायचे आणि आतून सक करून घ्यायचे. होल्ड करा 10 काउंट वरती. पूर्ण स्ट्रेच जाणवतो तो अनुभव करा. डोळे बंद ठेवा. 1, 2. बाकीचे काय करायचे, पुन्हा बलून पोज करून टॅपिंग करा. 3, 4. व्हेरी गुड. 5. ग्रेट, छान करतायत. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. रिलॅक्स. दोन्ही गाल दिले सोडा. गालांवरचा पूर्ण ताण कमी करा. रिलॅक्स करा. शांत करा. सावकाश डोळे उघडायचे. ओके, आता ओठांसाठी. ओठांसाठी ओठावरती पिगमेंटेशन असतं, मंकी पॅच असतो, ओठांच्या साईडला डार्कनेस असतो, कॉर्नर्सला स्माईल लाईन्स असतात, तर त्या कमी होण्यासाठी आता काय करायचंय, ओठ बंद ठेवून स्माईल करायचे. ओठ बंद असतील, स्माईल आणि ओ करायचं. स्माईल, ओ. आवाज नाही केला तरी चालेल. आणि त्याच्यासोबत थोडेसे गळ्याचे स्नायू पण ताणले जातात, त्याकडे लक्ष द्यायचं. कंटिन्यू 10 काउंट. 1, 2 श्वासासोबत. 3, व्हेरी गुड. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. पूर्ण ओठ ढिले सोडा, सैल सोडा. आता काय करायचंय, हनुमानाचं तोंड ज्या पद्धतीने असतं त्या प्रकारे श्वास घ्यायचा आहे.
श्वास घेतल्यानंतर ओठांच्या वरती आणि ओठांच्या खाली जास्तीत जास्त हवा भरायची, तिथे स्ट्रेच जाणवला पाहिजे आणि होल्ड करायचंय. एकदा बघा. बरोबर स्ट्रेच जाणवतोय. मंकी पॅच कमी होण्यासाठी याची मदत होते. होल्ड. 1, 2. डोळे बंद करून फील करा. 3. स्वतःच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. ओठांच्या वरची बाजू, ओठांच्या खालची बाजू. श्वासासोबत ढिली सोडून द्या. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता जॉ लाईन साठी थोडासा अर्धा तास झाला आपला, पण थोडासा आणखी एक्स्ट्रा वेळ घेते मी तुमचा. ओके, कारण की थेडीचा पार्ट जरा जास्त घेण्यात आला. ओके, चालेल. आता दोन्ही हात, आपलं जे कॉलर बोन असतं, हे कॉलर बोन असतं, ब्युटी बोन पण म्हणतात. आता बऱ्याच सगळ्यांना माहिती असेल ब्युटी बोन. बघा, लागतंय थोडंसं आडवं आहे. ओके, तर त्याच्या बरोबर खाली एक हात त्याच्यावरती वरती हलकासा दाब द्यायचा आहे. ओके, हलकासा दाब द्यायचा म्हणजे ही जी पूर्ण त्वचा आहे ती थोडीशी टाईट राहते. आता श्वास घेत हनवटीवरती वरच्या दिशेने बघायचं आणि पाऊट कसं करतो आपण सेल्फी करताना, पाऊट करतो ना, तसं पाऊट करायचंय, रिलीज करायचंय, पाऊट करायचंय, रिलीज करायचंय, वरती बघून. म्हणजे पूर्ण या गळ्यावरती ताण जाणवतो. मग इथले फॅट्स, डबल चिन आणि जॉ लाईन शार्प होण्यासाठी मदत होते. ओके, कंटिन्यू. आता श्वास घेत अप. बघा, पूर्ण या भागावरती स्ट्रेच जाणवते. आता पाऊट करायचंय, रिलीज करायचंय, पाऊट करायचंय, रिलीज करायचं. आता 10 काउंट साठी कंटिन्यू करा. 1, पाऊट अँड रिलीज. 2, हनुवटी वरतीच ठेवायची, नजर छताकडेच ठेवायचे. 4, व्हेरी गुड. ताट बसा. 5, 6, पूर्ण गळ्यावरती स्ट्रेच जाणवतोय, त्याच्यासोबत गळ्याचे फॅट्स कमी होण्यासाठी मदत होते. 9, 10. सावकाश मान सरळ करा. हात तिथेच ठेवायचे. आता आता हनुवटी जी आहे ती डाव्या खांद्याकडे घ्यायची. हनुवटी डाव्या खांद्याकडे आणि पुन्हा लिफ्ट अप करायचं. पुन्हा पाऊट. 1, 2. पूर्ण उजवी बाजू आता ताणली जाते, त्याकडे लक्ष द्यायचंय. 4, डोळे बंद ठेवून हनुवटी छताकडे घ्या, नजर छताकडे. 5, व्हेरी गुड. 6, छान करतायत सर्वजण. 7, 8, 9 आणि 10. रिलीज. सावकाश. आता जी हनुवटी आहे ती उजव्या खांद्याकडे, पुन्हा लिफ्ट अप आणि पुन्हा पाऊट. आता पूर्ण डावी बाजू स्ट्रेच, ताण जाणवतो तिकडे लक्ष द्यायचंय. 1, व्हेरी गुड. 2, संथ श्वसन. 3, शरीर मन शांत. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. हात खाली घ्या, दोन्ही हात रब करा आणि सावकाश पूर्ण गळ्याचे स्नायू रिलॅक्स करायचे. पूर्ण जॉ लाईन रिलॅक्स करा. पूर्ण मान रिलॅक्स. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण शरीर शांत, शिथिल, रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता कान. अंगठ्याच्या शेजारच्या बोटांनी कानाच्या ज्या आपल्या पाळ्या आहेत, कान जिथे टोचवतो आपण, अक्युपंक्चरचा पॉइंट असतो तो, तर तिथून कान खाली खेचायचे. 1, 2, 3, 4, 5. आता बरोबर मध्ये पकडायचं आणि बाहेरच्या दिशेने 5 वेळेस. 1, खेचा, रिलीज करा. 2, डोळे बंद ठेवा, रिलॅक्सेशन फील करा. 3, 4, 5. आता वरती पकडून वरच्या दिशेने खेचायचे. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत पूर्ण डोकं शांत करा, शिथिल करा. आता हाताच्या 4 बोटांनी आपला जो टेम्पोरल रिजन आहे, टेम्पोरल रिजनला, हाताच्या 4 बोटांनी टेम्पोरल रिजनला हलकासा दाब द्यायचा आहे. सापडला? आता क्लॉकवाईज रोटेशन करायचं, तिथे हलकासा दाब द्यायचा. रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे. ओके, त्यामुळे हा शेवटी घेतला. हलकासा दाब देत रोटेशन करायचं. डोळे बंद, पाठ सरळ. डोकं शांत होतंय, शरीर शांत होतंय. 3,
4, 5, 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध दिशेने. 1, 2. सावकाशपणे हलकासा दाब द्यायचा. कंटिन्यू करा. थकायचं नाही. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. पूर्ण डोकं शांत करा. शिथिल करा. डोक्यावरचा पूर्ण ताण काढून टाका. रिलॅक्स. आता दोन्ही हात खांद्यावरती टेकवायचे. खांद्यावरती टेकवा. आता श्वास घेत जास्तीत जास्त स्ट्रेच करायचं. रिलॅक्सेशन साठी याची मदत होते. स्ट्रेच करा. मान सरळ ठेवा. पाठ सरळ ठेवा. पुन्हा खाली घ्या. श्वास घेत पुन्हा अप डाऊन. पूर्ण पाठ रिलॅक्स करायचे. अप डाऊन. पूर्ण खांदे रिलॅक्स. शेवट. आता होल्ड करा. डोळे बंद. संत श्वसन 1, 2, 3, 4 आणि 5. सावकाश खाली. रिलॅक्स. दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत पूर्ण शरीर डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत ढिले सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता या पद्धतीने अशा आपले एक्सरसाइजेस घेण्यात येतात. आता त्याच्यामध्ये खांद्याचं का घेतलं तर खांद्यावरती ताण येतो. खांद्याचा ताण मानेवरती, मानेचा ताण डोक्यावरती, डोक्याचा चेहऱ्यावरती. मग हे सगळे पार्ट्स रिलॅक्स झाले की चेहऱ्यावरती तेज येण्यासाठी मदत होते. ओके. आता रिलॅक्सेशन घेणार आहोत आणि क्वेश्चन असतील, प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. ओके. रिलॅक्सेशन पण कंपल्सरी. चलो ताठ बसा. पुन्हा दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे बंद. कंबर पाठ एका सरळ रेषेत. हनुवटी जमिनीला समांतर. बंद डोळ्यांनी चेहऱ्याचा प्रत्येक अवयव अनुभव करा. लक्ष कपाळामध्ये, भुवया, डोळे, डोळ्यांच्या वरची खालची बाजू, नाक, पूर्ण गाल, ओठांच्या वरची, ओठांच्या खालची बाजू, पूर्ण तोंड, पूर्ण जॉलाईन. ढिली सोडा. सैल सोडून द्या. पूर्ण कान, गळा, मान, पूर्ण डोकं श्वासासोबत ढिले, सैल, रिलॅक्स. दोन्ही खांदे रिलॅक्स. चेहऱ्याचे सर्व अवयव, चेहऱ्याच्या सर्व सूक्ष्म अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या, सर्व पेशी शांत, शिथिल, रिलॅक्स. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. यानंतर त्रिवार ओंकार सर्वजण एक साथ म्हणणार आहोत. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. स्वतःचा सुंदर गोड आनंदी चेहरा फील करा, अनुभव करा. आता आपण अफर्मेशन्स बोलणार आहोत. ते सर्वांनी रिपीट करायचं. दोन्ही हात आपल्या हृदयावरती, पाठीचा कणा सरळ, चेहऱ्यावरती एक छान गोड एनर्जेटिक स्माइल. डोळे बंद. सर्वांनी अफर्मेशन रिपीट करायचे. मी खूप सुंदर आहे. मोठ्याने बोलायचंय. मी खूप सुंदर आहे. माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. आय रिस्पेक्ट माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय ट्रस्ट माय सेल्फ. आय एम बेस्ट. आय एम बेस्ट. आणि छोटस हक करायचंय स्वतःला दोन्ही हातांनी.
आणि मोठ्याने आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. दोन्ही हात एकमेकांवरती घर्षण करा. तयार झालेल्या ऊर्जेने, उष्णतेने पूर्ण चेहरा, डोळ्याचे स्नायू हलकेसे मसाज करा. आणि सावकाश बाहेरील प्रकाशाची जाणीव करत दोन्ही डोळे उघडायचे. चेहऱ्यावरती एक गोड छान स्माइल ठेवायचे. हरिओम. थँक यू सो मच. येस, या पद्धतीने सर्व असणार आहे. आज थोडासा थेअरीचा पार्ट होता. उद्यापासून पूर्ण एक्सरसाइज मसाज जो काही टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला अगोदर मेसेज येईल. त्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करून ठेवू शकतात. आणि ते त्याच्यावरतीच तुम्हाला मेसेजमध्ये इन्फॉर्मेशन देण्यात येईल की काय आहे, कशा पद्धतीने असणार आहे, त्याचे इफेक्ट काय आहेत. म्हणजे आपल्या या सेशनमध्ये वेळ जाणार नाही. ओके. तर वर्ग आवडला असेल तर नक्की रजिस्ट्रेशन करा. त्याच्यानंतर उद्याही आपला फ्री डेमो सेशन आहे, दुसरा दिवस आहे. पण त्याच्यामध्ये आपण काही एवढी इन्फॉर्मेशन देणार नाही. जे काही आहे, जो काही टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड सगळं घेण्यात येईल. मसाज असेल मसाज घेण्यात येईल, एक्सरसाइज घेण्यात येईल. ओके. तर जास्तीत जास्त लोकांना सजेस्ट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना ती लिंक डेमो सेशनची जास्तीत जास्त तो मेसेज सर्वांना फॉरवर्ड करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत तो मेसेज पोहोचेल. आणि त्याच्यामध्येच एक्सपिरियन्सच्या पण व्हिडिओज आहेत, त्या एक्सपिरियन्सच्या व्हिडिओज पण तुम्ही नक्की बघा. आणखी आता याच्या रिलेटेड कोणाला काही प्रश्न आहे का? उद्या आता पूर्ण ओंकार कसा म्हणायचा, त्याचे इफेक्ट काय आहेत, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात येईल. ओके. ओके. हा, राखीताई, आता हे डिपेंड की त्याचं पर्सेंटेज चेहऱ्यावरती किती आहे, किती प्रमाणात आहे, किती दिवसापासून आहे. जसं तुम्ही रेग्युलर करणार, हळूहळू तुम्हाला एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हळूहळू ते फेंट होत आहेत असं तुम्हाला जाणवेल. त्याच्यासोबत डिटॉक्स ज्युसेस, डिटॉक्स वॉटर पण देण्यात येतात. आता त्याचा मेसेज आपल्या ग्रुपवरती आलेला आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या, झोप आहे, ओके, डिटॉक्स ज्यूस, डिटॉक्स वॉटर जे सांगतो आपण ते तुम्ही फॉलो केलं तर ते हळूहळू फेंट होतात. तुम्हाला 1 महिना जर तुम्ही पूर्ण डेडिकेशननी केलं तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार. पण त्याच्यासाठी तुम्हाला डेडिकेशनने करावं लागेल. स्वतःला परफेक्ट तेवढा अर्धा तासाचा वेळ द्यावा लागेल. ओके. नेक्स्ट कोणाला विचारायचंय? ऑइल सांगा म्हणजे अरेंज करता येईल. ओके. ऑइलच्या रिलेटेड आता तुमच्याकडे जे आहे, अलोवेरा जेल असेल, जी क्रीम आहे, किंवा कोणाकडे काहीच नाही तर पहिल्या दिवशी तुम्ही नॉर्मल वॉटरने करा. लगेच ऑइल तर सांगणार नाहीये तुम्हाला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या रिलेटेड स्किन टाईप कसा चेक करायचा आणि ऑइल कोणतं युज करायचं त्याच्या रिलेटेड तुम्हाला गाईड केलं जाईल, तुम्हाला मेसेज येईल. एकच डिटॉक्स वॉटर सांगितलं होतं तर आता वेगळं सांगणार. हो, डिटॉक्स वॉटर वेगळं सांगणार आहे, डिटॉक्स ज्युसेस पण येणार आहे. पिंपल्सचे स्कार्स. पिंपलचे स्कार्स म्हणजे जर त्याचे हे असतील, डाग असतील तर ते कमी होतात, पण जर खड्डे असतील तर एवढे भरणार नाहीत. ओके. माझी झोप नीट होत नाही, ओव्हर थिंकिंग करते. येस गौरीताई, याच्यासाठी तर हा क्लास बेस्ट आहे. बेस्ट म्हणजे बेस्ट आहे. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की याच्यावरती रिझल्ट मिळेल. तुमची छान झोप होईल. ओव्हर थिंकिंग आहे जे ते कमी होईल. आणि असं बोलायचंच नाही की मी खूप ओव्हर थिंक करते. नाही, मी ओव्हर थिंक करतच नाही, मी नॉर्मल आहे, हेच तर आपण पॉझिटिव्ह बोलायचंय. ओके. तर हे तुमचं चेंज होईल, तुम्हाला छान झोप लागेल. स्ट्रेस टेन्शन कमी झालं की ओव्हर थिंकिंग पण कमी होते. ओके. येस, ग्रुपवरती लिंक येईल. किड्स करू शकतात, पण एक्सरसाइज करू शकतात, त्राटक करू शकतात. मसाजची त्यांना आवश्यकता नाहीये. एक्सरसाइज करू शकतात, त्राटकची क्रिया करू शकतात, शुद्धिक्रिया करू शकतात. ओके. लिंक येईल ग्रुपवरती, याच्या रिलेटेड लिंक येईल. झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी या सेशनची खूप मदत होते. आपले जुने साधक आहेत त्यांचा पण तुम्हाला अनुभव येईल, त्यांचे एक्सपिरियन्स वाचा, तेव्हा तुम्हाला ट्रस्ट बसेल. कारण की ज्यांनी अनुभव केले, आम्ही तर सांगणार आहोत, पण ज्यांनी एक्सपिरियन्स केले, ज्यांनी अनुभव केले, त्यांच्याकडून ऐकलं तर तुम्हाला आणखी छान वाटेल. तर ते ऐका, बघा, तुम्हाला जाणवेल. आणि जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन चालू आहे, जास्तीत जास्त मेसेज फॉरवर्ड करा. तुम्हाला आवडला असेल तर नक्की रजिस्ट्रेशन करा. उद्याचं पण डेमो सेशन आपलं असणार आहे. ओके. तर सगळ्यांना बऱ्यापैकी इन्व्हाइट करू शकतात तुम्ही. ओके. माझ्या चीनवरती हेअर ग्रोथ होती आहे. ओके. हेअर ग्रोथ होण्याचं मेन कारण जे असतं ते असतं हार्मोनल इनबॅलन्स. मग हार्मोनल इनबॅलन्स का होतो? स्ट्रेस टेन्शन वाढलं की हार्मोनल इनबॅलन्स होतो. त्याच्यानंतर स्त्रियांचं असतं की मासिक पाळीच्या रिलेटेड त्याच्यावरती डिपेंड असतं की पुढे मागे गेली की हेअर ग्रोथ वाढायला चालू होते. मग तो स्ट्रेस टेन्शन कमी झालं की ती हेअर ग्रोथ हळूहळू कमी होते चेहऱ्यावरची. ओके. येस, ग्रुपवरती लिंक येईल. कम्युनिटी ग्रुपवरती पण आपली लिंक आलेली आहे डेमो सेशनची. ओके.
चालेल. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात, क्वेश्चन विचारू शकतात किंवा हँड रेज करा. हँड रेज करा, इलेक्ट्रॉनिक हँड रेजचा ऑप्शन आहे, तिथे हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करण्याची परमिशन देते. आवडलं का? कसं वाटतंय सर्वांना? छान वाटलं का नक्की? रिलॅक्स वाटलं? ग्रेट. छान. आणि आता हे अफर्मेशन रेग्युलरली सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वाटतंय तेव्हा तेच तर आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये पूर्ण कन्वर्ट करायचंय. ओके? छान वाटतं, रिलॅक्स वाटलं. ग्रेट, व्हेरी गुड. आहेत कोणाला काही प्रश्न विचारायचे? मंकी पॅच साठी एक्सरसाइजेस. मंकी पॅच साठी बरेचसे एक्सरसाइजेस आहेत. एक तर आहे टॅपिंग, त्याच्यानंतर बलून पोज आहे, त्याच्यानंतर हनुमानासारखं आपण ओठांच्या वरती ओठांच्या खाली जे हवा हे केली होती, टाईट केलं होतं तिथं, त्याने पण ते कमी होतं. गळ्याजवळ स्ट्रेच आलाय. हो, डिटॉक्स डिटॉक्स वॉटरच्या रेसिपी आल्यात, त्या उद्यापासूनच स्टार्ट करायचं घ्यायला. बॅच फिक्स केली पाहिजे का? नाही, असं काही नाहीये. तुम्ही तिन्हीपैकी कोणतीही बॅच करू शकता, तुमच्या वेळेनुसार करू शकतात. आज तुम्ही 9:30ची केली, तुम्हाला वाटते की उद्या मला वेळ नाहीये, रात्री मला सकाळी करायची, तुम्ही सकाळी करा. तुम्हाला इव्हिनिंगला करायची, तुम्ही इव्हिनिंगला करू शकतात. हा, काल चपटे झालेत म्हणजे गालावरचे फॅट्स पूर्णच निघून गेलेत किंवा थोडीशी तब्येत कमी असेल तर थोडंसं बलून पोज वगैरे केले, रेग्युलरली टॅपिंग केलं, बलून पोज मध्ये टॅपिंग केलं, तर ते गाल व्यवस्थित छान होतात. चुब्बी चिक्स म्हणतात तसे होतात. ओके. फेसचे खड्डे जातील का? खड्डे तर जाणार नाही. ती पूर्ण स्किन आपली खड्डे पडलेले असतात म्हणजे पूर्ण ती स्किन आतमध्ये झाली गेलेली असते. तर ते खड्डे जाणार नाहीत. जे जन्मापासूनच आहेत तर ते जाणार नाही. ओके. पिंपल्सचे डाग असतील तर पिंपलमुळे थोडंसं तिथं थोडासा खड्डा जाणवतो. ते भरू शकतात. पण जे जन्मापासून अगोदरपासून असेल तर ते नाही कमी होणार. ओके. अगोदरच क्लिअर केलेलं बरं. वांगाचे डाग, येस, वांगाचे डाग कमी होतात, 100% कमी होतात. पण त्याच्यासोबत तुम्हाला डिटॉक्स वॉटर, डिटॉक्स ज्यूस, आता ते काय आहे, तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल. डिटॉक्स वॉटर, डिटॉक्स ज्यूस मुळे काय होतं, ते पूर्ण शरीरातले टॉक्झिन्स जे आहेत ते निघून जाण्यासाठी मदत होते. आणि चेहऱ्यावरती आपण टॅपिंग करतो, एक्सरसाइज करतो, मसाज करतो, मग तिथलं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. स्टिम्युलेट होतं म्हणजे काय, जास्तीत जास्त ऑक्सिजनेटेड ब्लड चेहऱ्यापर्यंत पोहोचतो. श्वासासोबत आपण करतो त्याच्यामुळे, म्हणून तिथलं पिगमेंटेशन कमी होतं, वांगाचे डाग पण कमी होतात. पिंपलमुळे झालेले, हा, ते ते होतील, हळूहळू कमी होतील ते. पिंपल्सचे डाग कमी होण्यासाठी रेग्युलर ज्यूस घ्यावा का? येस, रेग्युलर ज्यूस घ्यायचा, डिटॉक्स वॉटर, डिटॉक्स ज्यूस, ह्याचे साईड इफेक्ट काही नाहीयेत. आपण रेग्युलर घेऊ शकतो. फक्त कधी घ्यायचं नाही की ताप असेल किंवा सर्दी झालीये, थंडी वाजतेय, अशा कंडिशन मध्ये घ्यायचं नाही. येस, हेड मसाज पण घेणार आहोत आपण. आठवड्यातून एकदा सॅटर्डेचं सेशन, म्हणजे सगळेजण बऱ्यापैकी रविवारी केस धुतातच, त्याच्यामुळे शनिवारी आपण हेड मसाजचं सेशन घेतो. डाएट प्लॅन मिळेल का? डाएट प्लॅन मस्त, आपण जे घरामध्ये जे खातो रेग्युलरली, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं सॅलडचं प्रमाण वाढवायचंय किंवा जे चांगलं न्यूट्रिएंट ज्याच्यातून मिळेल आपल्याला तसा आहार घ्यायचा आहे. ओके. बाकी असं स्पेसिफिक नाही की हेच घ्या तेच घ्या. आता सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे. जर असं सांगितलं तर तसं फॉलो कोणालाच होत नाही की हेच स्पेसिफिक घ्या, तेच स्पेसिफिक घ्या. त्याच्यामुळे तुम्ही जो रेग्युलर आहार घेतात तो रेग्युलर आहार तुम्ही ठेवू शकतात. पण असं घ्यायचं की रात्री थोडंसं फास्ट फूड कमी करा. जे पॅकेज फूड आहे ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कमी आहे, या बेसिक बेसिक गोष्टी फक्त कमी करायच्या. तसं आता पूर्ण 30 दिवसामध्ये तुम्हाला तसं रोज रोज गाईड केलं जातं त्याच्या रिलेटेड. ओके. हा, शैलाताई, मेथीचं पाणी घेतात, ते पण डिटॉक्स वॉटर मध्येच जातं, पण घेऊ शकतात. तो जर तुमचं ते रेग्युलर रुटीन आहे, तर जर तुम्हाला त्याची सवय लागली, कोणाकोणाला सवय असते की ते पिल्याशिवाय मग तुम्हाला असं चांगलं नाही वाटत, तर तुम्ही काय करा, ते कंटिन्यू करा. पण डिटॉक्स ज्यूस पण कंटिन्यू करा. 15 मिनिटांच्या किंवा अर्ध्या तासाच्या गॅपमध्ये तुम्ही घेऊ शकतात. ओके. चालेल. आणखी किती महिन्यात रिझल्ट दिसायला लागेल? आदिती ताई, अगोदर 1 महिना तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की एक्सपिरियन्स मिळेल. 1 महिना जर तुम्ही डेडिकेशननी केलं तर 1 महिन्यामध्ये रिझल्ट मिळायला लागतात. येस, डिटॉक्स वॉटर एम्प्टी स्टमक घ्यायचा. एम्प्टी स्टमक घ्या, पण जर तुम्हाला दिवसभर जर घ्यायचा असेल तर तुम्ही दिवसभर पण पिऊ शकतात. त्याचे साईड इफेक्ट असे काही नाहीयेत. ओके. पण कंपल्शन हे आहे, मेन जे आहे, तर ते तुम्हाला रिकाम्या पोटी 1 ग्लास घोट घोट घ्यायचा आहे. ओके. चालेल. आणखी काही कोणाला विचारायचंय? आहेत प्रश्न कोणाला?
चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल ठेवा. आजचा क्लास होता चेहऱ्यावर चेंज असतोय. आता पेमेंट करू. नेक्स्ट सेशन साठी रेडी आहे. येस. सागर सर. चालेल. येस. आता घेऊ शकतात, उद्या घेतलं तरी चालेल. कधी घेऊ शकतात, तुम्हाला तो वेलकमचा मेसेज तुमच्या व्हॉट्सअप वरती येऊन जाईल. ग्रेट. छान. चेंज वाटते. तुम्ही डेडिकेशननी केलं, फील करून केलं तर तुम्हाला नक्कीच 100% रिझल्ट मिळतील. चालेल. थांबायचं मग? 10-20 झाले. की आणखी विचारायचंय कोणाला? बोलायचंय कोणाला? रोज एवढा उशीर तर होणार नाही. वेळेवरती तुम्हाला झोपण्यासाठी लवकरच वर्ग संपवला जातो वेळेत. ओके. बरोबर 7 ते 8 तासांची छान पण झोप झाली पाहिजे तुमची. तेव्हाच डोळ्याच्या खालचे डार्क सर्कल, चेहऱ्याची त्वचा पण इम्प्रूव्ह होणार आहे. तर हे बेसिक बेसिक थोड्याशा छोट्याशा सूचना आहेत, थोडेसे छोटेसे नियम आहेत. ते सर्वांना इझिली आपण करू शकतो आणि हे सर्वांना माहिती पण आहे. पण आता थोडीशी आपल्याला सवय लावायची 30 दिवसांसाठी. ओके. चालेल. डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं त्याच्या रिलेटेड ग्रुपवरती बघा, मेसेज पाठवलेला आहे. ओके. चालेल. थांबायचं मग? येस, थांबूयात. हरिओम. थँक्यू सो मच. गुड नाईट ऑल ऑफ यू. उद्या बरोबर 9:30 वाजता आपण सर्वजण भेटणार आहोत. भेटणार आहोत नक्की. थँक्यू सो मच. येस, थांबूयात आपण. हरिओम. मी आधी केला आहे, खूप छान आहे. येस. येस सत्यावती ताई, ग्रेट. छान. येस, चालूयात. थांबूयात आपण. हरिओम. उद्या कोणी सुट्टी घेऊ नका, वेळेवरती वर्गात जॉईन व्हा.